श्री स्वामी समर्थ. आज आपण गुरुपौर्णिमेबद्दल आपण चर्चा करूया. आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो आणि गुरुपौर्णिमा साजरी करण्यामागं आपलं खूप उदात्त असा भाव, आपली श्रद्धा, गुरुवरचं प्रेम आपण त्याच्या माध्यमातून व्यक्त करत असतो. आणि म्हणून दिंडोरी प्रणीत जी स्वामी समर्थ केंद्र आहेत, तर त्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये म्हणजे वर्षभरामध्ये कोणकोणते उत्सव साजरे करायला पाहिजे, कशा प्रकारचे साजरे करायला पाहिजे, याचं मार्गदर्शन आपल्याला माऊली मोरेजी करत असतात. आणि खरं जर पाहिलं तर मी स्वतःला धन्य समजते की मी एक सेवेकरी आहे. आणि मग सेवेकऱ्यांना योग्य दिशा ह्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये आपल्याला दाखवली जाते. आणि म्हणजे प्रत्येकाला माहिती आहे की आपण या विश्वामध्ये जन्म घेणाऱ्याला असं वाटतं की आपल्याला परमेश्वराचं सानिध्य लाभावं आणि परमेश्वराच्या जवळ जायचं असेल, परमेश्वराचं सानिध्य आपल्याला हवं असेल तर आपल्याला गुरुचे चरण धरावे लागतात. कारण गुरुच आपल्याला एक योग्य मार्ग आपल्याला सांगत असतो. आणि सर्व सेवेकरी भाग्यवान आहेत की त्यांना श्री स्वामी समर्थासारखे म्हणजे गुरु आपल्याला भेटलेले आहेत. श्री स्वामी समर्थसुद्धा प्रत्येक सेवेकराच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या संकटाशी सामना करण्याचं बळ ते देत असतात. आणि मग स्वामी समर्थ केंद्रामध्ये आपण गुरुपौर्णिमा हा उत्सव साजरा करत असतो. तर या दिवशी आपण स्वामी समर्थ केंद्रामध्ये आपण गुरुपद घेत असतो. तर हे गुरुपद जे आहे ते साक्षात परब्रह्माने हे गुरुपद घेतलेलं आहे. आणि अशा परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाचे आपण पूजन करून आपल्या जीवनामध्ये आपण कसं जगलं पाहिजे त्यासाठी आपण स्वामी समर्थांना प्रार्थना करण्याचा हा दिवस आहे. आपण आपल्या सेवा केंद्रामध्ये किंवा घरी पण आपण श्री स्वामी समर्थाची फोटोसमोर ठेवून आपण गुरुपौर्णिमा आपण साजरी करू शकतो. श्री स्वामी समर्थाचे आपण षोडोपचाराची आपण त्यांची पूजा करतो, त्यांचा आपण अभिषेक करत असतो. स्वामी समर्थ केंद्रामध्ये म्हणजे त्रिकाळ आरती होते. सकाळी भूपाळी आरती होते आणि भूपाळी आरती झाल्यानंतर मग आपण स्वामीच्या मूर्तीवरती आपण अभिषेक करतो. आणि अभिषेक केल्यानंतर आपण मग जलप्राशन करतो, तीर्थप्राशन करतो. तर तीर्थप्राशन करतानासुद्धा काय म्हटलं पाहिजे हे सांगितलं जातं. अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थजठरे धारम्याहमम शिरसा धारेयाम्यहम. तर अशा प्रकारे मंत्र म्हणून आपण तीर्थ घेत असतो. स्वामीला आपण जेव्हा त्रिवार मुद्रा करतो तर त्रिवार मुद्रा करतानासुद्धा आपण स्वामीला काय म्हटलं पाहिजे हे सुद्धा आपल्याला या केंद्रामध्ये सांगितलं जातं. आणि माणसाचं मन एकाग्र व्हावे म्हणून आपण स्वामी समर्थाच्या नावाचा आपण जप करत असतो. आणि स्वामी समर्थाच्या नावाचं जप केल्यानंतर मग त्या केंद्रामध्ये आपण स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचं आपण सामूहिक वाचन करतो. हवनयुक्तसुद्धा म्हणजे स्वामीचरित्राचं आपण सामूहिक वाचन करत असतो. आपले गुरु, सद्गुरू, परमगुरू, परगुरू, गुरुतत्व हे स्वामी समर्थ महाराजच आहेत. त्यांच्यासाठी जे स्वतःला सेवेकरी म्हणून घेतात त्यांनी या पद्धतीने म्हणजे गुरुपूजन करावं. आणि हा गुरुपूजन करत असताना आपण म्हणजे त्यांची आरती करतो, स्वामी समर्थाची त्रिकाळ आरती करतो, त्यांना नैवेद्य दाखवतो. आणि नैवेद्य दाखवून आपण स्वामी समर्थाच्या मंत्राचं आपण जप करतो. आणि जप करत असताना आपल्या मनामध्ये एक प्रकारची शांतता निर्माण होते. खरं जर पाहिलं तर श्री स्वामी समर्थ महाराज हे आपले गुरु आहेत, मातापिता आहेत, बंधू आहेत, सखा आहेत. हे सर्वस्व स्वामी समर्थ आहेत. या गोष्टीची जाणीव आपण आपल्या मनामध्ये ठेवून तन, मन, वाणी आणि धनाद्वारे आपण त्यांची सेवा करतो. खरं जर पाहिलं तर व्यक्तीची आपल्या जन्मदात्या पित्याला गुरुस्थानी मानून पाद्यपूजा करण्याची प्रथा असून म्हणून त्यांचा उपदेशसुद्धा आपण पालन केला पाहिजे. खरं जर पाहिलं तर आपल्या जीवनातले पहिले गुरु म्हणजे आपले आईवडील आहेत. आईवडिलांनी म्हणजे आपल्याला कसं वागलं पाहिजे, कसं चाललं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, अशा प्रकारचं त्याने आपल्याला मार्गदर्शन केलेलं असतं. त्यानंतर आपण शाळेमध्ये जातो ते शिक्षक आपले गुरु आहेत. कॉलेजमध्ये जातो त्यावेळेस त्या ठिकाणचे अध्यापक आपले गुरु आहेत.
म्हणजे असे अनेक गुरु आपल्या जीवनामध्ये असतात. समाजामध्ये सुद्धा आपण वागत असताना बरेच जण आपल्याला चांगल्या गोष्टी सांगतात, ते सुद्धा आपले गुरु आहेत. एखादा वृक्ष असतो निसर्गामध्ये, तो वृक्षसुद्धा आपल्याला काही चांगली मौलिक माहिती आपलं त्याच्यातनं तो देत असतो. म्हणजे ज्यांच्याकडनं आपल्याला चांगली माहिती मिळते, तर त्यांच्याकडनं आपण म्हणजे त्यांना गुरु मानलं पाहिजे. म्हणून आपल्या आईवडिलांना गुरुस्थानी मानून त्याची पाद्यपूजा करण्याची पद्धतसुद्धा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे आणि ते आपण केली पाहिजे. आपण आपल्या आईवडिलाची पाद्यपूजा जर केली, आजी आजोबाची पूजा जर केली, तर आपली पुढची भावी पिढीसुद्धा त्याप्रमाणे पाद्यपूजा करतील. कारण माऊली मोरे म्हणतात की संस्कृती जर टिकली, संस्कार असेल तर संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली तर आपला भारत देश टिकेल. अशा प्रकारे त्यांचं जे वाक्य आहे ते आपण आपल्या सेवेकऱ्यांनी आपल्या ह्या सेवेच्या माध्यमातून आपण ते पूर्ण केलं पाहिजे. आणि मग आपण गुरुपूजा करतो म्हणजे त्यासाठी आपण आपल्या आचरणामध्ये सुद्धा चांगल्या गोष्टीचं स्वीकार केला पाहिजे. म्हणजे नेहमी सत्य बोलले पाहिजे, आपण धर्माप्रमाणे आपलं आचरण असलं पाहिजे. श्री स्वामी समर्थ मंत्राचा आपण जप केला पाहिजे, ईश्वराचे नामस्मरण केलं पाहिजे आणि आपल्या धर्मसंस्कृतीमध्ये जे ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं वाचन, स्तोत्राचं वाचन केलं पाहिजे. गायत्री मंत्रासारख्या दिव्य मंत्राचे आपण जप केलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे आणि हवनसुद्धा आपण केलं पाहिजे. खरं जर पाहिलं तर ह्या गोष्टी जेव्हा आपण नियमित करतो तेव्हा आपल्या आचरणामध्ये, आपल्या विचारामध्ये खूप असं परिवर्तन होतं आणि त्यामुळं आपल्याला एक आध्यात्मिक शांती मिळत असते, आत्मिक शांती मिळते. आत्मिक शांती हे भौतिक वस्तूमध्ये नाही आहे. आत्मिक शांती ही ईश्वराच्या नामस्मरणामध्ये आहे. ईश्वराचे म्हणजे चांगले ग्रंथ वाचण्यामुळं आपल्याला आत्मिक शांती मिळत असते. हे आपल्याला श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये आपल्याला सांगितलं जातं. आणि त्यानंतर मग आपण गुरुपूजन करत असताना, गुरुपौर्णिमा साजरी करत असताना मग आपण मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, स्त्री देवता भव, परस्त्री माते समान. बघा, मी आत्तापर्यंत फक्त वरच्या 2 ओळीच ऐकल्या होत्या. म्हणजे मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव हे एवढंच ऐकलं होतं. पण स्वामी समर्थ केंद्रामध्ये माऊली आपल्याला सांगतात की स्त्री देवता भव, परस्त्री माते समान. हे 2 वाक्य त्यांनी या ठिकाणी जोडलेले आहेत. म्हणजे किती समाजामध्ये उदात्त विचार स्त्रीबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये रुजवण्याचं काम आपल्या केंद्रामध्ये केलं जातं. आणि हा अनमोल विचार भारतीय संस्कृतीचा वारसा आपण जतन करावा. या दिव्य भारतीय संस्कृतीचा वारसाचा पाठपुरावा श्री स्वामी सेवा केंद्रामध्ये आज केला जातो. आणि श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये जेव्हा हा वारसा जतन केला जातो, जेव्हा आपण या केंद्रामध्ये आपण आपल्या लहान मुलांना सोबत घेऊन येतो, तर त्या लहान मुलांमध्ये सुद्धा अशा प्रकारे त्यांच्यावरती संस्कार होतात. काल जेव्हा आम्ही आमच्या श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला, त्रिकाळ आरती केली, गुरु पादुका पूजन केलं, तर त्यावेळेस मी पाहिलं की एक आई आपल्या मुलाला घेऊन येते, जिचं नाव गार्गी आहे, जी 5 वर्षाचीच आहे. आई तिथं म्हणजे नामस्मरण करत श्री स्वामी समर्थाचा जप करत बसली होती. तर ती गार्गी नावाची 5 वर्षाची मुलगी, तीसुद्धा हातात जपमाळ घेऊन तीसुद्धा स्वामी समर्थाचं जप करत होती. म्हणजे अशा प्रकारचे संस्कार आपल्या मुलांवरती पडतात. म्हणजे आपल्याला आपली चांगली पिढी निर्माण करायची असेल, संस्कार त्यांच्यामध्ये रुजवायचे असेल, तर त्यांना स्वामी समर्थ केंद्रामध्ये जरूर घेऊन या. कारण त्या ठिकाणी त्यांना कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कसं ईश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे आणि सेवा केली पाहिजे, हे त्या ठिकाणी सांगितलं जातं. कारण आमच्या ह्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये छोटी छोटी मुलं येतात. मग ते सेवेकऱ्यांना ज्यांना आरती पाठ नाही त्यांना मग ते पॉम्पलेट वाटप करणं किंवा त्या आरती झाल्यानंतर त्या एकत्रित करणं, ह्या खूप छान सेवा लहान मुलं करत असतात. म्हणून श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये हे एक आपल्याला चांगले संस्कार देण्याचं एक केंद्र आहे. आणि मग जास्तीत जास्त लोकांनी श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये यावं असं या ठिकाणी या निमित्तानं मला सांगावंसं वाटतं. श्री स्वामी समर्थ.